सुमित्राचा मुलगा विराज ऑफिसच्या कामात इतका व्यस्त असायचा की त्याला त्याच्या आई-वडिलांशी बोलायला देखील टाईम नसायचा. आणि कधी सुमित्रा आई जर त्याला म्हणाल्या की थोडा वेळ आमच्या जवळ बस, तर तो सहज उत्तर द्यायचा, आई माझ्याकडे वेळ वाया घालवायला जास्त वेळ नाही, ऑफिसची खूप कामे आहेत. हे ऐकून सुमित्रा आईचं मन दुखावलं जायचं. मग त्यांना वाटायचं की त्यांचे पती देखील मोठ्या पदावर कार्यरत होते. यांच्याकडे ऑफिस आणि कुटुंब दोघांची जबाबदारी होती. तरी त्यांनी त्यांना आणि मुलांना नेहमीच वेळ दिला. मुलगा तर काही बोलत नव्हताच, पण सूनही बोलत नव्हती आणि सतत बडबड करायची. मुलांचा अभ्यास आणि घर सांभाळणं किती अवघड असतं. कधीकधी मुलांच्या परीक्षेच्या वेळी ती तिच्या नवऱ्याला सांगायचे की तुझ्या आईवडिलांना त्यांच्या घरी सोड. माझ्या मुलाचे मार्क्स कमी झाले तर मी त्यांना कधीच माफ करणार नाही. विराजचा मुलगा सोहम अजून दुसरीतच होता आणि सुमित्रा आई आपल्या सुनेला घरच्या कामात नेहमी मदत करत असायच्या. पण सुनेला सासूला घराबाहेर काढण्यासाठी निमित्त मात्र हवं होतं. कारण सुमित्रा आईच्या पतीवर शहरात उपचार सुरू होते. गावातून इतके दूर येणं जाणं शक्य नव्हतं. म्हणूनच ते आपल्या पतीसह मुलाच्या घरी राहायला आल्या होत्या. पण सुनेचं बोलणं वागणं पाहून सुमित्रा आईच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्या पूर्णपणे तुटल्या होत्या. त्यांना संधिवाताचा त्रास होता. आता त्यांच्या गुडघ्यात खूप दुखत होतं. त्यामुळे त्यांना नीट चालता देखील येत नव्हतं. तरी त्या त्यांच्या सुनेला तिच्या कामात नेहमीच मदत करायच्या. कधीकधी सुमित्रा आईचं मन खूप दुःखी व्हायचं. पण त्यांना आपल्या नातवांसोबत खेळायला आवडायचं. जेव्हा त्या सोहमला त्यांच्याजवळ खेळायला घ्यायच्या, तेव्हा त्यांची सून ओरडायची आणि म्हणायची की तुमची हिंमत कशी झाली माझ्या मुलाला स्पर्श करायची? तुम्ही तुमच्या खोलीत शांतपणे का राहत नाहीत? सुमित्रा आईचं मन आणखीन त्यामुळे दुखावलं जायचं. त्या दुःखी व्हायच्या. त्यांना वाटत होतं की या घरात प्रेमाच्या 2 शब्दांसाठी सुद्धा तरसावं लागत असतं. त्यांना घरात कोणी दयामाया करत नव्हतं. आणि सुमित्राच्या पतीची 15 दिवसांनी पुन्हा तपासणी होणार होती. त्याच दरम्यान सुमित्रा आईच्या गुडघ्यात एवढं दुखत होतं की त्यांना नीट चालता देखील येत नव्हतं. मग त्या त्यांच्या मुलाला म्हणाल्या, विराज आज तुझ्या बाबांचं चेकअप आहे, पण माझ्या गुडघ्यामध्ये खूप दुखतंय. तू मला गाडीतून घेऊन जातो का? तेव्हा तो म्हणाला, आई काय हे? आठवड्यातून मला एकच तर सुट्टी विश्रांतीसाठी मिळते आणि त्या दिवशीही तू मला घरात आराम करू देत नाहीस. तू दुसऱ्या कोणत्या तरी रिक्षाने जा, पण मला आराम करू दे, असं रागाने तो बोलला आणि पुन्हा त्याच्या खोलीत गेला. तेव्हा सून किचनमधून ओरडली, अहो ऐकता का? मला पार्लरला जायचं आहे आणि तिकडून मला गाडीतून सोडा. खूप ऊन आहे. तेव्हा विराज बोलतो, होय बेबी, मी आता फ्रीच आहे. मी गाडी काढतो, तोपर्यंत तू तयार होऊन ये. आता त्या क्षणी मुलाचं हे वागणं पाहून आईच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळले. रडत रडत त्या रिक्षा स्टँडवर निघाल्या. जास्त उन्हामुळे दूरवर एकही ऑटो रिक्षा दिसत नव्हती. मागून अचानक हॉर्न वाजल्याचा आवाज ऐकून त्या थांबल्या. म्हणून एक रिक्षावाला त्यांच्याजवळ येऊन थांबला आणि म्हणाला, मावशी तुम्ही लंगडत का चालत आहात? तुमच्या पायाला काही दुखापत झाली आहे का? मला सांगा. तुम्हाला कुठे जायचंय? मी तुम्हाला सोडतो. रिक्षावाल्यासमोर हात जोडत त्या म्हणाल्या, बेटा मला माझ्या नवऱ्याची टेस्ट करायची आहे. हॉस्पिटलला जायचं आहे. तू आम्हाला इथपर्यंत सोडलं तर खूप बरं होईल. त्या बिचाऱ्या रिक्षावाल्याला त्यांची दया आली. त्याने लगेच नवऱ्याला त्यांच्या रिक्षात बसवायला मदत केली आणि हॉस्पिटलमध्ये तो त्यांना घेऊन गेला. तो म्हणाला, तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन या, तोपर्यंत मी इथेच थांबतो. कारण तुम्हाला घरी जायला परत लवकर दुसरी रिक्षा भेटणार नाही. तुम्ही इतक्या उन्हात किती वेळ उभं राहणार आहात आणि तुम्हाला इतका त्रास होतोय. त्यामुळे तुम्ही जाऊन या, मी इथेच थांबतो. मग त्या डॉक्टरांकडे गेल्या. त्यांच्या नवऱ्याची तपासणी करून औषध घेतलं आणि मग रिक्षात बसून घरी आल्या. रिक्षातून उतरताना रिक्षावाल्यांनी त्यांचा फोन नंबर दिला आणि म्हणाला की तुम्हाला परत कुठे कधी जायचं असेल तर मला या नंबरवर फोन करा, मी नक्की येईन. रिक्षावाल्याचे प्रेमाचे भरलेले शब्द आईसाठी एखाद्या औषधासारखेच होते. सुमित्राजींचे पती जोपर्यंत आजारी होते तोपर्यंत त्या आपल्या मुलाचे आणि सोनेचे प्रत्येक चुकीचे वागणे सहन करत होत्या. कारण संपूर्ण आयुष्यात कोणाकडे बोट उचलण्याचे धाडस कधी कोणी केले नाही. परंतु पतीच्या एका पाया आणि हाताला अर्धांगवायू झाल्यामुळे त्या पूर्णतः लाचार आणि असहाय्य झाल्या होत्या. 6 महिन्यापासून पतीच्या उपचारासाठी शहरात त्या आल्या होत्या. तसं सुमित्रा आईच्या
नवऱ्याचा उपचार त्यांच्या रिटायरमेंटच्या पैशातूनच चालू होता. परंतु त्यांचा मुलगा आणि सून दोघेही असं व्यवहार करत होतात की जणू काही ते स्वतःच्या पैशांनीच सर्व काही करतात आहेत. एके दिवशी सुमित्राई अशाच उदास अवस्थेत बसल्या होत्या. तेव्हा अचानक त्यांना त्यांच्या पतीच्या ऑफिसमधील जवळचे मित्र यांचा फोन आला की ते सकाळी माधव रावांना भेटायला येत आहेत, तब्येत चांगली आहे की नाही हे बघण्यासाठी. त्यामुळे सुमित्राई खूप आनंदात होत्या. पतीचे मित्र इतक्या दिवसांनी त्यांच्या घरी येत होते. रविवार होता, त्यामुळे विराज पण घरीच होता. म्हणून सुमित्रा आईने विराजला सांगितलं की आज संध्याकाळी तुझ्या वडिलांचे मित्र घरी येणार आहेत. त्यांची जेवणाची व्यवस्था कर आणि काहीतरी चांगला स्वयंपाक बनवायला सांग. जो काही खर्च येईल तो तुझ्या वडिलांच्या पैशातून कर. आपल्या मित्राच्या येण्याने माधवराव देखील खूप आनंदित होते. आपला मित्र खूप दिवसांनी भेटायला येणार असल्यामुळे त्यांच्या अंगात एक नवीन ऊर्जा निर्माण झाली होती. पण सुनेने स्वयंपाक करण्यास साफ नकार दिला. त्यामुळे सुमित्रा आईनेच स्वतः स्वयंपाक करून जेवणाची व्यवस्था केली. जेव्हा माधवरावांचे घरी मित्र आले तेव्हा ते विराजला एका शब्दात म्हणाले की विराज बेटा, आज तू जो काही आहेस तो तुझ्या आईवडिलांमुळेच आहेस. तुझ्या वडिलांवर कुटुंबाची आणि ऑफिसची जबाबदारी होती, तरी ते तुला वेळ देऊ शकत नव्हते. पण कमाल होती वहिनींची, ज्यांनी कुटुंबाची काळजी घेतली, तसेच पूर्ण भक्तिभावाने तुझं पालनपोषण केलं. तुझ्या आईवडिलांचा तू नेहमी आदर कर. त्यांना कधीही दुखवू नकोस. तुला इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला आहे. तुझ्या आईवडिलांनाही तुझ्यासाठी प्रयत्न केले आहेत. मी नेहमीच ते पाहिलं आहे. आता तुझी वेळ आहे त्यांना सुख देण्याची, त्यांची सेवा करण्याची. मग मध्येच विराजची बायको म्हणाली, काका वाईट वाटून घेऊ नका. त्यांनी काय वेगळं केलं नाही. प्रत्येकजण आपल्या मुलांसाठी हेच करतो. त्यावर विराज म्हणाला, हो अंकल, ती एकदम बरोबर बोलत आहे आणि आम्ही पण त्याच्यासाठीच खूप काही करत आहोत. हे ऐकून सुमित्रा आईचे डोळे एकदम भरून आले. पण त्या सगळ्यांसमोर शांत उभ्या राहिल्या आणि आपल्या पदराने डोळे पुसत होत्या आणि म्हणाल्या, हो भाऊजी, विराज खूप चांगला मुलगा आहे. आमची खूप काळजी घेतो. आम्हाला कशाचीच कमतरता पडू देत नाही. तर इकडे विराज पाहुण्यांची निघण्याची वाट बघत बाल्कनीत फिरत होता आणि काही वेळाने माधवरावांचे मित्र निरोप घेऊन निघाले. त्यानंतर विराज तिथेच तो आईला म्हणाला, आई प्लीज, तू माझ्यासमोर चांगला असल्याचं भासवू नकोस. तू माझ्यासाठी काय केलं आहेस? मुलगा विराजच्या तोंडून असे काटेरी शब्द ऐकून आईच्या डोळ्यात अश्रू तरळले. माधवरावांना ते आता सहन झालं नाही आणि ते म्हणाले, वा बेटा, ज्या मुलाला मी इतकं प्रेमाने वाढवलं, आम्ही आमच्या स्वप्नांचा तुझ्यासाठी त्याग केला आणि आज तू तुझ्या आईच्या संगोपनावर प्रश्नचिन्ह लावतोयस, तेही तुझ्या बायकोसमोर, जिने येताच तुला पूर्णतः तिचं करून टाकलं आहे. यावर विराज म्हणाला, तुम्हाला माहिती आहे का, एक दिवस मी किती आजारी होतो. बिचारीने माझ्यासाठी रात्रभर जागून काढली. विराजचे ते बोलणे जणू आईच्या संपूर्ण आयुष्याची मेहनतच उद्ध्वस्त करून टाकणारे होते. त्या दुःखी होऊन म्हणाल्या, बेटा, तू बरोबर आहेस. आता तुझी बायको तुझ्यासाठी सर्वस्व आहे. विराजचे वडील म्हणाले, बेटा, तू लहान असतानाही तुझ्या आईने तुला तळहाताच्या फोडासारखे जपलं. तुझी बायको एक रात्र तुझ्यासाठी जागली असेल, पण तुझ्या आईने तुझ्यासाठी कितीतरी रात्री जागून काढल्या आहेत. तिने मला कधी उठवलं नाही. तिला वाटायचं की मी दिवसभर कामावरून थकून घरी येतो, त्यामुळे मला जास्त झोपायची गरज आहे, आराम करण्याची गरज आहे. पण तिने तुझ्यावर कधीही राग केला नाही. रात्रभर तुझ्या बरोबर जागायची आणि जेव्हा तू मोठा झालास तेव्हाही तुला रात्री काही अडचणी आली तरी तुझी आई तुझ्यासाठी उठायची. तुझ्या परीक्षेच्या वेळीही शक्य तितका वेळ जागी राहायची, कारण परीक्षेत तू चांगल्या मार्कांनी पास व्हावा असं तिला वाटायचं. तुला अभियंता बनवण्यात तिचा खूप मोठा वाटा आहे. तुला चांगला जॉबही मिळाला. मग सुनबाई आली या घरात. तुझी आई तिच्यावर मुलीसारखं प्रेम करत होती, पण कदाचित तुझ्या बायकोने तिला कधीच आई मानलं नसेल. तू तुझ्या आईला मनातून कुठेतरी काढून टाकलं आहेस. हे आम्ही चांगलं समजून घेत होतो, पण काही बोललो नाही. पण माहिती नव्हतं की मुलगा इतका पुढे जाईल की आईवडिलांचा त्याग विसरेल. पुढे माधवराव म्हणाले, मी माझ्या पत्नीचा आणखीन अपमान सहन करू शकणार नाही. आम्ही इथे राहू शकत नाही. असं म्हणून त्यांनी सून आणि मुलाला आपला निर्णय सांगितला.
तेव्हा सून हसत म्हणाली, बरं झालं, नाहीतर मी स्वतः तुम्हाला गावी सोडून येणार होते. हे ऐकून दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं आणि शांतपणे दोघे नवरा बायको आपले सामान बांधून गावाकडे निघाले. मुलाने आणि सुनेने त्यांचा इतका अपमान केला होता की त्या रात्री गावी गेल्यावरही त्या गोष्टीचा विचार करून माधवरावांना भयंकर त्रास होऊ लागला. ते बघून सुमित्राईने किचनमधून पाणी आणून पाजलं. माधवरावांनी 2 घोट पाणी पिऊन पत्नीच्या खांद्यावर डोकं ठेवून या जगाचा निरोप घेतला. अचानक पतीचा मृत्यू झालेला पाहून सुमित्राईंना देखील हृदयविकाराचा तीव्र झटक्याने त्यांचा देखील मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी शेजाऱ्यांना कळताच त्यांनी शहरात विराजला कळवलं. बातमी मिळताच पती पत्नी दोघेही ताबडतोब गावी पोहोचले. सर्व विधी आटोपल्यानंतर विराजला घर विकून परत शहरात जायचं होतं. म्हणूनच तो मौल्यवान वस्तू गोळा करत होता. त्याने वडिलांचं कपाट उघडलं. यापूर्वी त्याने अनेक वेळा हे कपाट उघडण्याचा प्रयत्न केला होता, पण वडिलांनी त्याला त्या कपाटाला हात कधीच लावू दिला नाही. पण आज मात्र ते गेल्यावर त्याला ती संधी मिळाली होती. त्याला जाणून घ्यायचं होतं की कपाटात असं आहे तरी काय, जे वडिलांनी एवढे वर्ष माझ्यापासून लपवून ठेवलं होतं. त्याने लगेच कपाटाचं दार उघडलं. त्या ड्रॉवरमध्ये घराचे पेपर मिळाले. त्यासोबतच दत्तक घेतलेले काही पेपर्स मिळाले. विराजने ते पेपर्स लगेच वाचायला सुरुवात केली. तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यात लिहिलं होतं की, विराज बेटा, ज्यावेळी आम्ही हे जग सोडून जाऊ त्यावेळी तुला खरं काय आहे ते कळावं. त्यासाठी हा पेपर तू वाच. 30 वर्षापूर्वी तुला मी अनाथ आश्रमातून दत्तक घेतलं होतं. एके दिवशी मी न्यूजपेपर वाचत असताना अशी न्यूज पाहिली की 7 महिन्याच्या बाळाला कोणीतरी कचरा पेटीत टाकलं होतं. तर काही सामाजिक संस्थांनी पुढे येऊन त्या बाळाला अनाथ आश्रमात सोडलं. ही बातमी वाचून मला व तुझ्या आईला खूप जास्त वाईट वाटलं, कारण आम्हाला मूल होत नव्हतं आणि ज्याला तुझ्यासारख्या छान गोंडस मूल ज्यांना झालं होतं त्यांनी तुला असं कचरा कुंडीत टाकलं. मग या बातमीवर आम्ही दोघांनी रात्रभर विचार केला. खरं सांगायचं म्हटलं तर न्यूज वाचून आम्ही त्या रात्री क्षणभर देखील झोपलो नाही. सकाळ होण्याची वाट पाहत होतो. दुसऱ्या दिवशी सकाळ होताच आम्ही अनाथ आश्रम गाठलं, जेथे तुला तेथे गेल्यावर दत्तक घेण्याच्या सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या आणि तुला घरी घेऊन आलो. पण मनात एक भीती होती की तू मोठा झाल्यावर तुला मी दत्तक घेतलं आहे हे कळलं तर त्यामुळे तू आम्हाला सोडून जाशील किंवा तुझं आमच्यावरील प्रेम कमी होईल. त्यामुळे तुला कधी खरं सांगायचं आमच्यात धाडसच झालं नाही. हे वाचताना विराजच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्याचे शरीर निर्जीव झालं. हातातून कागद सुटला आणि जमिनीवर पडला हे त्यालाच कळलं नाही. विराजची अवस्था आणि खाली पडलेला पेपर पाहून तेव्हा त्याच्या बायकोला आश्चर्य वाटलं. आई-वडिलांनी आपली सर्व मालमत्ता आणि दागिने विराज आणि त्याच्या पत्नीच्या नावावर केली होती. विराज पश्चाताप करू लागला की मी हे काय केलं. त्यांच्या सुखाच्या सर्व इच्छा त्यांनी बाजूला ठेवून त्यांच्या हृदयात मला जागा दिली आणि मी त्यांना 4 दिवस माझ्या घरात जागा देऊ शकलो नाही. ज्यांनी या अनाथाला पोटच्या मुलासारखं वाढवलं, आयुष्यात कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू दिली नाही, त्यांनाच मी इतक्या यातना दिल्या आणि शेवटचे दिवसही त्यांच्यासोबत घालवू शकलो नाही. असा विचार करून तो पश्चातापाच्या आगीत इतका जळत होता की तो तेथेच उठून आईबाबांच्या फोटोसमोर गुडघे टेकून माफी मागू लागला. आईबाबा, मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. विराज कितीतरी वेळा आपल्या आईवडिलांच्या फोटोसमोर रडत होता. मग कोणीतरी त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणालं, उठ बेटा, उशीर झाला असला तरी तुला तुझी चूक कळली आहे. आणि विराज अचानक भानावर आला. तेव्हा त्याच्यासमोर कोणीच नव्हतं, पण त्याला समजलं की त्याचे आईवडील आहेत, कारण त्याला अजूनही चांगलंच आठवत होतं की त्याच्या लहानपणी त्याची आई त्याच्या डोक्यावर असंच हात फिरवायची. त्याने त्यांचे आभार मानले आणि त्याने ठरवलं की हे घर न विकता या घराचं नाव तो त्यांच्या आईवडिलांच्या नावानेच ठेवेल. आईवडिलांच्या फोटोसमोर गुडघे टेकून बसलेला विराज अजूनही रडत होता. त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू थांबायचेच नाव घेत नव्हतं. घरात एक विचित्र शांतता पसरलेली होती. तीच शांतता जी कधी काळी सुमित्रा आणि माधवराव सहन करत होते. विराजने फोटोसमोर हात जोडले. आई, बाबा, तुम्ही मला माफ कराल का? मी तुमच्या प्रेमाची किंमत ओळखली नाही आणि मी तुमच्यावर अन्याय केला. असं बोलताना त्याचा आवाज थरथरत होता. त्याच्या मागे उभी असलेली त्याची पत्नीसुद्धा शांत होती. तिच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचे भाव होते,
पण तिच्या मनात अजूनही पूर्णपणे बदल झालेला दिसत नव्हता. विराज कपाटात अजून काही शोधत असताना त्याला एक जुनी छोटी वही दिसली. त्या वहीवर लिहिलं होतं, माझ्या विराजसाठी. विराजचे हात थरथर कापू लागले. त्याने ती वही उघडली तर पहिल्याच पानावर आईच्या हस्ताक्षरात लिहिलं होतं की आज विराज पहिल्यांदाच आई म्हणाला आणि त्या एका शब्दाने माझं आयुष्य पूर्ण झालं. विराज जोरात रडू लागला. तो पुढे वाचू लागला. आज विराजला ताप आला होता. रात्रभर मी त्याच्या शेजारी बसले होते आणि देवाला एकच प्रार्थना केली की माझा जीव घे, पण माझ्या मुलाला काही होऊ देऊ नको. आज विराज इंजिनियर झाला आणि मला वाटतं आज माझं स्वप्न पूर्ण झालं. आज विराज शहरात नोकरीला गेला. मला अभिमान वाटतो, पण मन कुठेतरी रिकामं झाले. आणि शेवटच्या पानावर लिहिलं होतं की आज आम्ही विराजच्या घरी आलो आहोत, पण तो खूप व्यस्त आहे. कदाचित आम्ही त्याच्यासाठी ओझं झालो आहोत, पण काही हरकत नाही. आईवडिलांचं प्रेम कधी कमी होत नाही. हे वाचून मात्र आता विराज पूर्णपणे तुटून गेला. तो जोरात रडायला लागला. आई, विराज त्या रात्री झोपू शकला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. त्याने आपल्या पत्नीला सांगितलं की हे घर मी विकणार नाही. तेव्हा ती आश्चर्याने म्हणाली, मग काय करणार आहेस? विराज शांतपणे म्हणाला की हे घर आता आईबाबांचं घर राहणार नाही, तर हे घर अनेक आईबाबांचं घर होणार आहे. यावर ती काहीच बोलली नाही. त्यानंतर काही महिन्यानंतर त्या घराच्या बाहेर एक नवीन बोर्ड लावण्यात आला होता, सुमित्रा माधवराव वृद्धाश्रम. ते वाचून गावातील लोक आश्चर्याने त्याकडे बघत होते. विराज स्वतः त्या वृद्धाश्रमामध्ये काम करत होता. तो वृद्ध लोकांना जेवण वाढत होता, त्यांच्याशी बोलत होता, त्यांच्याजवळ बसत होता. एका वृद्ध आईने त्याचा हात धरला आणि विचारलं की बाळा, तू आमच्यासाठी एवढं का करतोयस? विराजच्या डोळ्यात अश्रू आले. तो पुढे म्हणाला, हो, कारण मी माझ्या आईवडिलांसाठी हे करू शकलो नाही. विराज एक दिवस एका कोपऱ्यात बसलेल्या वृद्ध मावशीजवळ गेला. ती मावशी त्याला खूप ओळखीची वाटली. तीच ती रिक्षावाली मावशी होती. विराजने तिच्या पायाला हात लावला. तेव्हा ती आश्चर्याने म्हणाली, बाळा, तू कोण? विराज रडत म्हणाला, मी त्या सुमित्राजींचा मुलगा आहे. ते ऐकून मावशीच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली की तुझे आई बाबा खूप चांगले होते. विराज म्हणाला, हो, मला माहिती आहे, पण मला ते खूपच उशिरा समजलं. असेच दिवस जात होते. काही वर्षांनी विराजचा मुलगा सोहम मोठा झाला. तो शहरात नोकरीला गेला. एक दिवस विराज त्याला फोन करून म्हणाला, बेटा, कधी वेळ मिळाला तर भेटायला ये. तेव्हा तो म्हणाला, डॅड, माझ्याकडे टाईम नाही, मी खूप बिझी आहे. हे ऐकून विराजच्या हातातून फोन खाली पडला आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले, कारण आज त्याला त्याच्या आईवडिलांची वेदना पूर्णपणे समजली होती. त्या रात्री विराज वृद्धाश्रमाच्या अंगणात नेहमीप्रमाणे बसला होता. त्याने आकाशाकडे पाहिलं आणि म्हणाला, आई, बाबा, आज मी तुमचं दुःख समजतोय. मी तुमच्यासारखा बनायचा प्रयत्न करतोय. आणि अचानक एक थंड वारा वाहिला आणि त्याला असं वाटलं की जणू कोणीतरी त्याच्या डोक्यावर हातच ठेवला आहे. मग तो हलकसं हसला आणि म्हणाला, आई, वृद्धाश्रमाच्या अंगणात त्या रात्री तो खूप वेळ जागाच होता. सोहमचे शब्द त्याच्या कानात पुन्हा पुन्हा घुमत होते, कारण हेच शब्द कधी काळी त्याने आपल्या आईवडिलांना देखील ऐकवलेले होते. आणि आज काळाने पूर्ण वर्तुळ पूर्ण केलं होतं. विराजच्या डोळ्यातून शांतपणे अश्रू वाहत होते. तो स्वतःशीच म्हणाला, देवा, हीच का माझ्या कर्माची शिक्षा आहे? त्यानंतर एकटेपणाची सुरुवात झाली. असेच दिवस जात होते. विराज रोज वृद्धाश्रमामध्ये सेवा करायचा, पण आता तो आतून खूप एकटा झाला होता. तो दररोज फोनकडे बघायचा. कदाचित आज तरी फोन सोहमचा येईल, पण फोन कधीच वाजला नाही. पण मग एक दिवस विराजने स्वतःच फोन केला. हॅलो बेटा. हो डॅड, बोला. मी मीटिंगमध्ये आहे, नंतर बोलतो. आणि फोन कट झाला. विराज बराच वेळ फोनकडे बघत बसला. तेव्हा त्याच्या डोळ्यात एकच प्रश्न आला, मीही आईवडिलांसोबत असंच वागलो होतो का? तेव्हा त्याच्या मनाने उत्तर दिलं, हो. एक दिवस वृद्धाश्रमात काम करत असताना विराज अचानक खाली पडला आणि त्याच्या छातीत जोरात दुखत होतं. तेव्हा वृद्धाश्रमातील लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, तर डॉक्टर म्हणाले की यांना हार्ट अटॅक आला आहे. त्यांना जास्त काळजी आणि विश्रांतीची गरज आहे.
विराज हॉस्पिटलच्या बेडवर एकटाच पडला होता. त्याने सोहमला फोन केला, पण फोन बंद होता. त्या क्षणी त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो हळू आवाजात म्हणाला, आई, त्या दिवशी तुम्हालाही असंच वाटलं असेल ना? आई, तुलाही त्रास झाला असेल ना? त्यानंतरच्या 2 दिवसांनी हॉस्पिटलच्या खोलीचा दरवाजा उघडला. विराजने हळूच डोळे उघडले तर त्याच्यासमोर सोहम उभा होता. डॅड. विराजच्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंद दोन्ही होतं. तू आलास? त्या क्षणी सोहमच्या डोळ्यात पाणी होतं. तो म्हणाला की डॅड, मला माफ करा. विराज आश्चर्याने त्याच्याकडे बघत राहिला. सोहम म्हणाला, मी तुमच्यासारखाच वागत होतो, पण काल मी वृद्धाश्रमात गेलो. तेथे सगळ्यांनी मला सांगितलं, तुम्ही तुमचं आयुष्य इतरांच्या आईवडिलांसाठी कसं दिलं आहेत. आणि डॅड, मला माझी चूक तेव्हाच समजली, असं तो रडत म्हणाला. डॅड, प्लीज मला माफ करा. हे ऐकून विराजच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने आपल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि हसत म्हणाला की बेटा, आई वडील कधीच आपल्या मुलावर रागवत नाहीत. सोहमने त्याला घट्ट मिठी मारली. आता त्या मिठीमध्ये वर्षानुवर्षाचा पश्चाताप, दुःख आणि प्रेम हे सगळं विरघळून गेलं. काही महिन्यांनी विराज पूर्णपणे बरा झाला आणि आता वेळ मिळेल तसा सोहमसुद्धा त्याच्यासोबत वृद्धाश्रमात काम करू लागला. एक दिवस सोहम म्हणाला, डॅड, हा वृद्धाश्रम आपण अजून मोठा करूयात. विराजच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू होतं. तो आकाशाकडे बघत म्हणाला, आई, बाबा, तुमचा नातू तुमच्या मार्गावर चालतोय हेच मोठं भाग्य आहे. काही वर्षांनी नेहमीप्रमाणे विराज वृद्धाश्रमाच्या अंगणात आपल्या आईवडिलांच्या फोटोसमोर बसला होता आणि त्याचा श्वास आता मंद झाला होता. सोहम त्याच्याजवळ बसला होता. विराजने त्याचा हात धरला आणि म्हणाला, बेटा, आईवडिलांवर नेहमी प्रेम कर. आयुष्यात खूप मोठा हो, पण आपल्या माणसांना कधीच विसरू नकोस. सोहम रडत म्हणाला, डॅड, असं बोलू नका. विराज हलकंच हसला आणि म्हणाला, आज मी माझ्या आईवडिलांना भेटायला चाललो आहे. त्यांच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला आणि त्याचा हात शांत झाला. विराज या जगाचा निरोप घेऊन या जगातून निघून गेला. पण या वेळेस त्याच्या चेहऱ्यावर पश्चाताप नव्हता, तर फक्त समाधान होतं. काही दिवसांनी वृद्धाश्रमाच्या बाहेर नवीन बोर्ड लावण्यात आला होता. सुमित्राजी माधवराव विराज वृद्धाश्रम. आता सोहम त्या बोर्डसमोर उभा होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू होते, पण चेहऱ्यावर अभिमान होता आणि तो हळूच म्हणाला, डॅड, मी तुमचा वारसा पुढे चालवत राहीन, नेहमीच. खरंच, आई वडील आपल्याला आयुष्य देतात. आपण त्यांना फक्त थोडा वेळ आणि प्रेम द्यायचं असतं. कारण वेळ निघून गेल्यावर पश्चातापाने आयुष्य बदलू शकतं, पण गेलेली वेळ कधीच परत येत नाही. आणि आईवडिलांचं प्रेम कधीच संपत नाही. पण त्यांच्या जिवंतपणी त्याची किंमत ओळखली नाही तर पश्चाताप आयुष्यभर मात्र साथ सोडत नाही. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.